नमस्कार. आज आपण करणार आहेत पत्तागोबी आणि चणा डाळीपासून भाजी करणार आहेत. चटपटीत अशी भाजी तयार होती मुलांच्या डब्यांसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी. झटकीपट 10 मिनिटामध्ये भाजी तयार होती. ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खात्यानं. पाण्याचा एक थेंब न वापरता झटकीपट अशी भाजी तयार करणार आहेत. रेसिपीला सुरुवात करू. एक कढई घेतलेली, कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं. तेल गरम झाले की छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, गावरान मोहरी बारीक. मोहरी तडतडली की छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे, थोडंसं हिंग टाकायचं. आणि 2 मिडियम साईजचे कांदा घेतलेले आहेत उभे कापून. कांदा टाकून घेतला की गॅस लिहितो मिडियम करायचा आणि लो मिडियम गॅसवरती कांदा मऊ आणि हलकासा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला आहे, मऊ झालेला आहे. त्यामध्ये एक मोठा टमॅटो घेतलेला आहे, तेही टाकून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं मी टमॅटो पटकन असं मऊ होतं. मीठ टाकलं की चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं हे सगळं चांगलं मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवायचं. आता झाकण ठेवून टमाटर चांगला 2 ते 3 मिनटासाठी मऊ करून घ्यायचा. टमॅटो चांगला मऊ झालेला आहे. या पद्धतीने आता मिक्स करून घेऊ. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये आता आपण पावडर मसाला टाकणार आहे. मोठा अर्धा चमचा लाल तिखट, मोठा अर्धा चमचा धनिया पावडर, छोटा अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकणार. तेवढेच पावडर मसाला टाकायचे, बाकीचे कोणतेही टाकायचे नाही. तर पावडर मसाला टाकले की चांगलं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. पण पावडर मसाला टाकताना बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती टाकायचं. हे अर्धा किलो कोबी घेतलेला आहे, याला असं चिरून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यातलं पूर्ण पाणी काढायचं. त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही. आणि ते आता कढईमध्ये टाकून घेऊ. हे हरभरा डाळ घेतलेली, त्याला 2 तास ते भिजत ठेवायची कोमट पाण्यामध्ये, म्हणजे पटकन अशी भिजली जाते. ते टाकून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण टमॅटो मऊ करताना पण आपण मीठ टाकलं होतं. हे सगळं चांगलं मिक्स करायचं. बारीक गॅस ठेवलं आहे, बारीक गॅसवरती सगळं चांगलं मिक्स करायचं. हे सगळं चांगलं मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती चांगलं वापरून घेणार आहे. तर पाणी अजिबात वापरायचं ह्याच्यामध्ये. वाफेवरती जशी कोबीची भाजी आपण तयार करणार आहे. तर 5 मिनिट नंतर आपण एकदा झाकण उघडून असं मिक्स करून घेऊ, म्हणजे एकसारखी सगळी भाजी शिजती. खालची वरी अशी करून घ्यायचं आणि करून झालं की अजून 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, कारण आपला कोबी पूर्णपणे शिजलेला आहे. 3 ते 4 मिनिटांना चांगली भाजी आपली तयार झाली. 7 ते 8 मिनिटं म्हणजे खूप छान अशी भाजी कोबीची तयार होती. पाणी न वापरता भाजी केली, पाणी न वापरता भाजी केली की चवीला खूप छान अशी लागती. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. ह्या पद्धतीनं भाजी जर केली, ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खात्यानं अशी चवीला भन्नाट अशी होती. आणि असं पण कोबी खायचं म्हणलं की नकोच वाटतं असं बऱ्याच जणांना. की छान अशी झटपट अशी 10 मिनिटांमध्ये पत्तागोबीची आणि चणा डाळीची भाजी तयार झाली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नव्हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.